श्रीराम मित्र मैत्रिणी, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद म्हणजेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत ही पदभरती असणार। ही पूर्णपणे गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे। यामध्ये तुमचा पे लेवल हा खूप छान असणार आहे। या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, यामध्ये सर्वप्रथम पद असणार आहे रिसर्च ऑफिसर। तर बघा, प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये टोटल 12 जागा रिक्त आहेत। UR या कास्टसाठी 5 जागा, SC साठी 2 जागा, OBC करता 4 आणि EWS साठी 1 जागा। तुम्हाला एज लिमिट ही 40 वर्ष असणार आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे। दुसरे पद म्हणजे रिसर्च ऑफिसर एंडोक्रोनिकॉलॉजी, हे ग्रुप Aचं पद आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला पे स्केल हा 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत भेटणार आहे। यामध्ये 1 जागा रिक्त आहेत आणि ही UR या कास्टसाठी रिक्त असणार आहे। एज लिमिट ही 18 ते 40 वर्ष असणार आहे। यामध्ये तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही सर्व्हिस केलेली असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर रिसर्च ऑफिसर इन पॅथॉलॉजी, या बघा हे ग्रुप Aचं पद असणार। यामध्ये तुम्हाला प्रति महिना 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये टोटल 1 जागा रिक्त आहे। याकरता UR या कास्टसाठी 1 जागा रिक्त आहे। तुम्हाला एज लिमिट ही 18 ते 40 वर्ष असणार आहे। 5 वर्ष तुम्ही सर्व्हिस कंप्लीट केली असणे आवश्यक असणार आहे किंवा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर ग्रुप Bचं बघा, यामध्ये पोस्ट असणार आहे ज्युनियर लॅबोरेटरी, हे ग्रुप Bचं पद आहे। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये 1 जागा रिक्त आहे। तुम्हाला 18 ते 25 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे। त्यानंतर आपलं 5वे पद म्हणजे फार्मासिस्ट, हे ग्रुप Cचं पद असणार आहे। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 29,200 पासून ते 92,300 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये 3 जागा रिक्त आहेत। UR कास्टसाठी 1 जागा, SC साठी 1 जागा, OBC करता 1 जागा। 18 ते 25 वर्ष तुमच्याकडे येथे एज लिमिट असणार आहे। एक्सरे टेक्निशियन, हे ग्रुप Cचं पद असणार आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत सॅलरी असणार आहे। 1 जागा रिक्त आहे। 18 ते 25 वर्ष तुमची येथे एज लिमिट असणार आहे। त्यानंतर 7वं पद म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, यामध्ये हे ग्रुप Cचं पद असणार आहे। 19,900 ते 63,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये टोटल 27 पोस्ट आहेत। UR कास्टसाठी 11 जागा रिक्त आहेत। SC साठी 5 जागा आहेत, ST साठी 2 जागा, OBC करता 7, EWS साठी 2 जागा रिक्त असणार आहे। 8वे पद म्हणजे ड्रायव्हर, हे ग्रुप Cचं पद आहे। 19,900 ते 63,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 2 जागा रिक्त आहेत। OBC साठी 1, EWS साठी 1 जागा। 18 ते 25 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे। तर बघा, अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे आहेत, तर सर्वप्रथम जर्नल, OBC, EWS साठी तुमची अर्ज फी येथे 1,000 रुपये असणार आहे। SC, ST, PH याकरता तुमची कोणती फी नसणार आहे। हे ग्रुप Aचं फी सांगितलेली आहे। त्यानंतर ग्रुप B आणि Cचे बघा, पदासाठी तुम्हाला किती फी द्यायची आहे। जर्नल, OBC, EWS साठी 500 रुपये, SC, ST, PH यांना कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे। तर बघा, तुम्हाला आता ही यामध्ये एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क असणे आवश्यक असणार ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर बघा, जर्नल, OBC, EWS याकरता तुम्हाला 45% मार्क असणे आवश्यक असणार आहे। SC, ST, PH साठी 40% असणे आवश्यक असणार आहे। तर बघा, तुमचे एक्झाम सेंटर कोणकोणते असणार आहेत, तर तुमचे एक्झाम सेंटर हे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटी हे तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत। तर बघा, तुमचे सिलेक्शन प्रोसेस काय होणार आहे, सर्वप्रथम तुमची एक्झाम होणार आहे। त्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट लावली जाणार, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, देन तुमचं सिलेक्शन होणार आहे। महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तर सर्वप्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, सिग्नेचर, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ज्यांनी पदवी प्राप्त केली त्यांचं पदवीचं सर्टिफिकेट, ज्यांनी फार्मासिस्ट, त्यानंतर क्लर्क कोर्स किंवा डिप्लोमा कंप्लीट केले त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक जर त्याची ऑफिशियल PDF ची लिंक दिलेली आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।